हाय फ्रेंड्स, मी कल्पना स्वागत करते तुमचं एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. इथे आम्ही निघालो होतो सिन्नरला येण्यासाठी. तर ताई आल्या होत्या मला बाय करायला आणि तेच चालू होतं आमच्या दोघींचं की तुम्ही जाणार वहिनी, आता आम्हाला करमणार नाही असं तसं. कारण की वियान एकटा घरात राहायचा, म्हणजे सर्व लेकरं खेळायला वगैरे यायचे आणि तो बाहेर आला की चालू तर लेकरांसोबत संध्याकाळी पण सर्व मुलं वगैरे बाहेर बसायचं, घराचं दणदण लागायचं. तर आम्ही आल्यावर थोडं सगळ्यांनाच करमलं नाही, बोर झालं आम्हाला इकडे येऊन, तसंच झालं. आणि काय करणार. पक्की झाली ना भाकरीची आता इथं. Sunshine, sunshine, sunshine. I think I found it now. What I've been looking for. Isn't it beautiful? It's got my head all up in the clouds. I think I found it now. Everything I want. आता इथे आम्ही आलो होतो रूमवर आणि मी महिनाभर घरी नसल्यामुळे एवढे खराब झाले होते सर्वच, रूम म्हणा, भांडे म्हणा. आणि माझ्या तुळशीचं बघा काय झालं आहे, तुळस पूर्ण वाळून गेली होती. मनी प्लॅन्टची पण माना पडल्या होत्या. पण काय करणार, महिनाभर घरी नसल्यामुळे असे झाले होते घर. आता नेमकं मी आवरलं होतं, आवरूच तर मी 4 वाजल्यापासून आवरत होते, 8:30 वाजून गेले होते. आत्ताशी कुठं छान दिसत होतं. ती मी क्लिपच नाही टाकली, म्हणजे ते आधीची, कारण की ती मला टाकाच वाटली नाही, म्हणजे एवढं खराब झालं होतं सर्व. आणि ते आता आवरून म्हटलं हळूहळू, तरी एवढं आवरून घेतलं होतं, किचन ओट्यावर पण जागाच नव्हती, एवढं किचन खराब झालेलं होतं माझं. त्या मॅटमध्ये पण झुरळं वगैरे होते, मग मी ते मॅट साईडनं टाकल्या. आता चालूच होतं एक 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 आवरणं माझं. बघू शकता तुम्ही कसे भांडे झाले. एवढं खराब झालं होतं सर्व की मला असं माझं हेच नाही व्हायचं की कशाला हात लावा. आल्यानंतर 2-3 दिवस गेले ते आवरण्यात. खूप भांडे गिंडे खराब झाले होते. गॅलरीमध्ये तर पाऊस वगैरे आला होता, तर गॅलरीमध्ये एवढं खराब झालेलं होतं. आणि त्या दिवशी आल्यानंतर प्यायला पाणीसुद्धा नव्हतं, तर मग मी बाजूच्या ताईकडून आणलं. आणि ते काय झालं, एवढे दिवस झाले ते पाणी वगैरे तसं स्टोअर करून भरलेलं होतं, त्याच्यात थोडं जीव वगैरे झाले होते. आणि इथे वियान बसला होता, कारण की आम्हाला लागली होती भूक आता. दे ना मम्मा मला जेवायला. स्वयंपाक झाला होता माझा, त्याच्यानंतर लगेच त्याला जेवायला दिलं मी. The next day. इथे आता सकाळचे 6 वाजले होते आणि यांची सकाळची शिफ्ट असल्यामुळे मी यांना टिफिन तयार करून दिला आणि टमाट्याची चटणी केली होती, भाजी पोळी. आणि आता इथे चहा ठेवला. त्यांना चहा वगैरे दिला. चहा द्यायच्या आधीच विहान उठला होता. त्याला आहे ना, मी त्याच्याजवळ उठले की लगेच त्याला उठावं लागतं, पण आज थोडासा झोपला होता. मग तो उठला, त्याच्यानंतर त्याचं थोडंसं रडणं चाललं, मग त्याला त्याच अंगावरचं लागतं. त्या अंगावरचं आणून दिलं, त्याच्यावर किती वेळ झोपला बसला. मग लगेच दूध पिऊन झालं का मला म्हणतो चल मम्मी झोपायला, चल तू आता चल म्हणतो झोपायला. मग आता इथे चालले होते, त्याला बाय करत होते, पण कसला त्याचा मूडच नव्हता बाय करायचा. कारण की तो आहे ना सकाळी उठले खूप चिडचिड करतो. आणि मग तो हे गेल्यानंतर त्याला मी परत झोपी लावलं, त्याला बाय करत होते. कसला बाय म्हणे, बाय आता चल म्हणे कपडे झोपायला काऊन मला. काढले रे? टी शर्ट कावर काढलं? आंबा खायचा होता म्हणून? मला म्हणतो मम्मा माझं टी शर्ट काढून दे ना, ते खराब होतं, हे ना? असा आंबा खात असतात?
आम्हाला आंबा खायला खूप आवडतं है ना. कोणाला आवडतं आंबा खायला. आणि इथे चाललंय व्यांचं मोगली पाय ना जंगल बुक. छोट्या मुलांचं आवडीचं कार्टून. छोटेच नाही मोठे पण बघतात. खूप छान राहतं जंगल बुक बघायला. काहीचं नाही व्यवस्थित खाऊन मी आता खिडकी आवरते इकडची किचनची, कारण की ती ना मी घरी गेल्यामुळे खूपच खराब झाली, म्हणून मग मी ती आवरायला काढली आता. आणि ती आवरल्यानंतर पसारा तर एवढा काढला आहे मी की खूप पसारा काढला आहे. मला असं टेन्शन आलं आहे आता मी कसं आवरू दिवसभर. आणि ते पण वियांना सांभाळून करायचं आहे म्हटल्यावर खूप टेन्शन आहे. खराब झाली, मी तुम्हाला दाखवते कशी खराब झाली. इथं हे बघा एवढी खराब झाली आहे ना, खूप खराब झाली आहे. आता मला तीच आवरायची. मी सर्व इथलं सामान काढून घेतलं आहे. काही सामान नाही ठेवलं आहे किचन ओट्यावर, सर्व काही काढून घेतलं आहे. नुसती गॅसची शेगडी आहे, सर्व काही काढून घेतलं आहे. आता मी तेवढी ती खिडकी पूर्ण पाण्याने धुवून घेणार. धुवून म्हणजे एवढी धुवावं लागते ती, ब्रशनं वगैरे घास नाही आता तेव्हाच निघण. खूपच खराब झाली आणि हे सुद्धा असं खराब झालं आहे सर्व. तर आता भेटते तुम्हाला आवरल्यानंतर. आणि यांचं बघा इथे काय चालू आहे, किती सामान काढलं आहे ते. आणि यांचं चाललं आहे ते. काय करतोय तू. चाकू घेतलाय तिथे, चाकू आहे तिथे, पायाला लागेल तो. हळूहळू नक्कीच. भांडे घासून ठेवले इकडे. वियांनी वरतीच्या भरण्या सर्व काढून टाकल्या होत्या, बाकी सामान ते आणून ठेवलंय. माठ खाली घेतलाय, जार खाली घेतली, सर्व खाली ठेवलंय इथे. आता हे रॅकसुद्धा आवरायचं आहे मला, खूप खराब झालं आहे. छोटंच रॅक आवरलं होतं मी पहिले. झाडं बघा किती छान दिसतंय. ते उन्हा नाही ना, ते फुलं पूर्ण चमकतात. झाली आहे खिडकी आवरून माझी. आणि विहानला झोपी लावलं. खिडकी केव्हाचीच आवरून झाली. पहिले विहानला झोपी लावलं. कॅमेरा पकडायला कोण नाही आहे आणि मी आली नाही मामाच्या घरून, म्हणून कॅमेरा पकडायला कोण नाही आहे म्हणून म्हटलं. धुतानी तर मी काही दाखवू शकत नव्हते, कारण की विहानला दिलं थोड्या वेळ मोबाईल लावून, कारण त्यांना धूच दिली नसते, कारण की खाली पाणी पडतं. मग ते माझ्याकडे सारखं येणार, मग असं मम्मा तसं म्हटलं तर सारखंच येणार. त्याच्याकरता मग त्याला तिकडे मोबाईल लावून दिला मी. त्याला मोबाईल लावून दिला आणि मी खिडकी धुवून काढली. तर बघा आता कशी धुतली. तर हे बघा किती घाण झाली होती ना, सर्व स्वच्छ केली आता. आणि एवढं आवरायचं राहतं, पण किती काढावं लागतं सामान, चालूच राहावं लागतं असं. हे बघा पसारा किती सामान आहे. हे रॅक राहिलं आहे माझं आवरायचं, तेवढं एकच मोठं आलं, ते छोटं आवरलं आहे मी. तशी माझं आवरून झालं आहे. मी आता चहा ठेवला आहे, मला जायचं आहे भाजीपाला आणायला. असं म्हणजे अजून वेणी वगैरे घालायची राहिली. मी ना तेल लावलं होतं केसाला, म्हणून तर चुप्पू झाले आहे. भाजीपाला पण आणायला जायचं, पण ते असे केस घेऊन मला असं वाटतं चेहरा बांधूनच जावं की काय. आज तेच चाललं आहे माझं. बघू आता काय होतं तर. पण बघा आता घर बघा किती छान दिसते. बघा 5 वाजले, ऊन बघा बाहेर किती. असं जायचं मन नाही होत बाहेर, एवढं ऊन आहे. म्हणजे एवढी बाईची झोप झाली आता. पण त्याला चहा घ्यायचा आहे का दूध प्यायचे आहे. चहा पिऊ नये छोट्या छोट्या मुलांनी. चहा दूध प्यायचे. म्हणजे क्यूट बॉय आहे ना. आमची चिडचिडच चालू राहते. मनासारखं जर नाही झालं तर आम्ही खूप चिडचिड करतो. झोपलं की काय. हॅलो, कशा लाज येतो एक मुलगा, मुलीसारखा लाज येतो.
यांच्यात दूध टाकायचं राहिलंय, आता याच्यात दूध टाकते मी. आणि यांचा चहा रेडी झाला आहे पप्पाचा आमचा. त्यात दूध टाकायचं राहिलंय, थांब. मी ना ते दूध थंड करायला ठेवलं होतं, कारण की ते खूप गरम होतं. मी आत्ता दूध तापवलं होतं ना, त्याच्यामुळे. आता बघ मी सांडलंय माझ्याकडून, बघ इथे सांडलंय. सांडलंय बघ. चल धर. आम्ही घेऊन येते, तिकडे जाऊन बस. छोटंसं डॉन. या बाईला आहे ना अजिबात बिना गाडीचं होत नाही. मी भाजीपाला घेऊन आले तेव्हा ना वियांना घेऊन खालीच होते, कारण की त्याचं चालू होतं खेळणं. घरातही दिवसभर बोर होतं, मग खाली खेळत होता. आणि हे पण बसले होते मोबाईल बघत. तर मी भाजीपाला घेऊन आले. मग यांचं मग नंतर वियांना होतं मी लक्ष द्यायला ना, तर मग त्यांचं चालू होतं बाहेर झाडांना पाणी देणं. त्यांचं हे लय आवडीची गोष्ट आहे. 8 दिवसातून 2दा तरी त्या झाडांना पाणी देतात. आणि बोरचं पाणी असल्यामुळे काही वाटतही नाही. किती वेळी मोटर चालू ठेवलं तरी कसं झाडं हिरवेगार राहतात, उन्हाळ्याच्या पण सुकत नाही, काय नाही. कशाचं? हो, या टायमात राहतं का? चल. हो, भरपूर जण आहे. तुम्ही म्हणसान रडते का काय, पण रडत नाही आहे. एवढेसे कांदे कापले, त्यात ते एवढे तिखट की प्रचंड माझ्या डोळ्याची अशी आग होती. एवढे तिखट कांदे लागते, खूप छान कांद्याची चटणी. लिटरली म्हणजे नाकातून आणि डोळ्यातून धारा चालू होत्या. हे जर असते ना, त्यांना खूप चिडवलं असतं मला. ते नाही असं काही झाली की लगेच म्हणतात थांब मी तुझ्या पप्पाला फोन करतो आणि सांगतो, बघा मी तुमच्या मुलीला बघा कसं परेशान करतो, ती रडतीये बघा तुम्ही, असे करतात. बघा एवढेसे कांदे, एवढेसे कांदे कापले मी. माझे हाल झाले त्याच्यात. एवढे नाकाला आणि डोळ्याला आणि पाणीच पाणी. ची रेसिपी देते मी तुम्हाला, कांदा करताना दाखवते थोड्या वेळात. ही कढई ना तेलाचीच आहे, म्हणून थोडंसं काळं झालं ते साईडनं. आणि आता याच्यात थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी झाली की थोडं जिरं टाकायचं आणि हळद टाकून द्यायची. हे झालं की डायरेक्टली आपला कांदा टाकून द्यायचा. ना लाल तिखट त्याच्यामध्ये पूर्ण शिजत आला का तेव्हा टाकावं लागतं. त्यानंतर मिठानं लवकर तो हे होतो, शिजतो. आता त्याच्यावर झाकण ठेवून दिलं आहे, तो होतोच थोड्या वेळात. तोपर्यंत मी पीठ मळून घेते. आता हे बघा असं कांदा झाला आहे. आता अशी काहीशी झाली आपली कांद्याची भाजी. एवढा कांदा गाळ होतो. आता इथे थोडंसं तेल टाकायचं आपल्याला, थोडं तेल टाकायचं आपल्याला तिथे. ओके, आता ते गरम होऊ द्यायचं थोडंसं. मग त्याच्यात मिरची पावडर टाकायची आपल्याला, म्हणजे ते तेलामधून परतून निघतं गो असं. आता असं परतून घ्यायचं. ते गॅस वाढवलं आहे म्हणून खाली लागतं थोडं.
इथे आता स्वयंपाक पूर्ण झाला होता माझा आणि त्यांना ताटच करून देत होते. तर हे असं तारक मेहता जेवताना कोणाकोणाला आवडतं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ते आता ताट तयार केलं होतं मी आणि त्यांना दिलं. आणि वियांची थोडी चिडचिड चालू होती ते, कारण की त्याला लागत होतं मला मोबाईल दे म्हणायचं पाहिला, किंवा मग मला रस दे म्हणायचं पाहिला, आमरस प्यायला दे म्हणायचा. त्याला आहे ना भाजी पोळी नकोशी वाटते. ते म्हणे मला भाजी पोळी नको, मला नुसतं आमरस दे प्यायला म्हणे. हे म्हणत होते पहिला आमरस आहे खूपच छान झाला. तिकडे वियांचे चालू होते चिडचिड, खूपच चिडचिड करायला लागलाय वियान आता. गरम होतंय ना फ्रेंड्स, खूप गरम होतंय. जेवण झाले आमचे आणि जेवण झाले आत्ताशी. आत्ता बसले मी इथे. सकाळी फशी बसल्यामुळे लवकरच उठावं लागतं, 5:30लाच उठावं लागतं. तर आता झोपू सर किती नाही म्हटलं तर आम्हाला 11 वाजतात. किती लवकर जर झोपायचा प्रयत्न केला आम्ही तर आम्हाला 11 वाजतात, कारण की विहान असं आहे की त्याला झोपच येत नाही, त्याच्यामुळे 11च वाजतात. मला आज कामाला पण उशीर झाला, कारण भाजीपाल्याला गेले आणि भाजीपाल्यावरून आले, परत ते भाजीपाला काढला आणि वियांचं पण चालू होतं थोडं चिडचिड. एवढी चिडचिड करून राहिला हल्ली, एवढी चिडचिड करतोय की पाहायचं काम नाही. थोड्या मिनटात तो चिडचिड करतोय, कशावरूनही चालू होतो चिडचिड करतो. खूप समजून घ्यावं लागतं त्याला, एवढं समजून घ्यावं लागतं लिमिट नाही. माझा कधी एवढं म्हणजे चिडचिड माझी होऊन जाते त्याच्यामुळे, कारण की तो करतोच तसा, एवढी हट्ट करायला लागलाय आता. आणि त्याला काय झालंय ना, इथे आता सध्या खेळायला कोणीच नाही आहे. बाजूचे दीदी आणि सिद्धू आणि ते सर्व गेलेले मामाच्या घरी, आणि काही आली नाही अजून, आणि मी पण मामाच्याच घरी आहे. त्याच्यामुळे माणसांचं काय राहतं, ड्युटीला जाणार, हे करणार, असं राहतं ना. पण आपण सारखं घरात राहतो पण आपली पण चिडचिड होते, सहनच करून घ्यावं लागतं, दुसरं काहीच ऑप्शन नाही. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ब्लॉग बघतात भरपूर जण, पण सबस्क्राईब लाईक खूप कमी करतात. कमेंट्स करा जा प्लीज. चल बाय. चल बाय.